बाबा मला गुड जॉब म्हणाले. खूप खुश आहे मी. आता असंच मन लावून काम करीन. मला माहिती एक दिवस बाबा मला मुलगी म्हणून नक्की ऍक्सेप्ट करतील. चला तर कामाला लागते. शुभू, काय बघतोयस? श्रावणी मॅडम काम करताना किती खुश असतात ना, ते बघत होतो. शुभू, थँक्यू. थँक्यू. मला कशासाठी? अरे मगाशी तू फाईल घ्यायला गेला होतास ना, तेव्हा मी नेमकीच दारातनं जात होते. लोणच्याचा वास. मला वाटलेलंच हे काम स्वीटीनंच केलेलं असणार आहे. स्वीटी, तू लई चुकीचं केलेस. हे सगळं अलकनंदाताईंनी केलं ना? स्वीटीनं गेलंय, पण खरं बघायला गेलं तर श्रावणी मॅडमवर कुरघोडी करायला आत्यासाहेबांनीच तिला इथं आणले. नाहीतर आत्यासाहेबांना असिस्टंटची गरज काय होती? स्वीटी आणि कुरगुड्या. अरे पण तुझं आणि स्वीटीचं तर लग्न. तसलं काय बी नाहीये. स्वीटी तर म्हणत होती की ते तसलं सगळ्यांनी सांगत सुटले. अहो, साहेबांच्या बी डोक्यात घातले तिनं ते. अरे मग तू तुझ्या साहेबांना सगळं सांगत का नाहीस? अहो मॅडम, साहेबांच्या डोक्यावर केवढा कामाचा भार आहे, त्यात सगळ्या लेवलचं प्रेशर, त्यात इलेक्शन जवळ यायला लागल्या. आणि या सगळ्यामध्ये मी साहेबांना माझ्या घरचे प्रॉब्लेम आणि त्या मूर्ख मुलीचे इश्यू सांगत बसोय. एक दिवशी सांगणार आहे सगळं साहेबांनी. पण श्रावणी मॅडमांनी या दोघींपासून जपायला पाहिजे मला. अहो साध्या येत होत्या. साहेब जरा बोलले की खुश होतात. त्या दोघी म्हणून काहीतरी गडबड करणार. हो, माझंही लक्ष असेलच त्या दोघींवर.